हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. माझ्या मावशीच्या मुलीच्या नवऱ्याने तिच्याकडे पैसेच नाही मागितले तर त्याच्या बिझनेसमध्ये झालेला लॉस भरून काढण्यासाठी त्याने आपल्या बायकोचा सौदा त्याच्या पार्टनर बरोबर केला. मिश्राजी, या टेंडरसाठी मी अशी किंमत डिसाईड केली आहे की मला पूर्ण विश्वास आहे हे टेंडर आपल्यालाच मिळेल. आणि एकदा का हे टेंडर आपल्याला मिळालं ना मग बघा मार्केटमध्ये काय हंगामा होत होते. बाबा, संसार तर तेव्हाच होईल ना जेव्हा शैलूच्या मनातली पैशाची हाव कमी होईल. काय म्हणायचं काय रे तुला? आत्या, तुम्ही गंगाला 1 वर्षापासून ओळखताय पण मी गंगाला गेली 20 वर्ष ओळखते. कारण ती माझ्या मावशीची मुलगी आहे. गंगा तुझी बहीण आहे आकांक्षा? हो आजी, गंगा माझी मावस बहीण आहे. मावशी आणि गंगा इथे बनारसला आल्या आहेत. काल मी घरी गेले होते तेव्हा मी गंगाला भेटले आणि बोलण्याच्या ओघात मला कळलं की गंगाला घटस्फोट घ्यायचा आहे. आणि तिचे मिस्टर दुसरे तिसरे कोणी नाही, आपले शैलू भाऊजी आहेत. आता माझ्या ध्यानात आलं की तू शैलूवर खोटा आरोप का करतीस ते. कारण शैलू तुला आवडत नाही आणि तुझं शैलूवर भांडण बी झालं आहे. आणि जेव्हा तुला समजलं की तुझ्या बहिणीचा नवरा शैलू आहे तेव्हा तुला कारण भेटलं. मग तू तुझ्या मनाने गोष्ट तयार करून आम्हा सगळ्यांना ऐकवलीस, होय ना? आत्या, मी शैलू भाऊजींच्या विरोधात नाहीये आणि ना मी कोणतीही गोष्ट रचून सांगते. मला तर फक्त एवढंच हवंय की तुम्ही आणि शैलू भाऊजींनी गंगावर चारित्र्यहीन नसण्याचा जो आरोप केलाय तो तुम्ही मागे घ्यावात. आणि राहिला प्रश्न घटस्फोटाचा, तर गंगाला आता शैलू भाऊजींबरोबर राहायचंच नाहीये. त्यामुळे घटस्फोट घेताना कुठलाच अडथळा येणार नाही. आकांक्षा वहिनी, मी गंगाबद्दल तुम्हाला जे काही बोललो आहे ते सगळं काही खरं आहे. गंगा एक नालायक बाई आहे जिने माझ्याबरोबर. शैलू भाऊजी! आकांक्षा, बस, लय ऐकून घेतलं. आम्ही तुझी गोष्ट ऐकली आणि आता ही गोष्ट आम्हाला हिथच संपवायची आहे.
तुझी बहीण गंगाचा घटस्फोट आम्ही शैलू बरोबर तर करणारच. आणि एवढंच नाही, तिला आम्ही अजिबात असं सोडणार नाही. तिला तोंड दाखवायच्या लायकीचं ठेवणार नाही, समजलीस? बाबा बाबा अहो, आता तुम्हीच काहीतरी बोला. प्रश्न दोन्ही घराण्यांच्या अब्रूचा आहे. एकदा, फक्त एकदा गंगाला इथे येऊ द्या आणि तिची बाजू मांडण्याची संधी द्या. त्यापुढे तुमचा जो काही निर्णय असेल तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल. भाऊ, जर गंगा ह्या घरात आली तर मी इथं राहणार नाही. मला तिचं तोंड बी नाही बघायचं. बघ, चल शैलू, चल चल, इथं राहायचं नाही अजिबात. काय अर्थ नाही इथं राहण्यात. माझ्यासाठी थांब. ऐका आकांक्षा, जितका आम्हाला स्वतःवर विश्वास आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं माझ्या ताईवर विश्वास आहे. त्यामुळं गंगा इथं नाही येणार. पण बाबा, गंगा बरोबर हा अन्याय होईल. आम्हाला माहिती आहे की ताई जे बोलते ते खरं बोलते. आणि जर तिला या विषयावर काही बोलायचं नसेल तर या विषयावर काही बोललं जाणार नाही. पण बाबा, बस आकांक्षा, आम्हाला या बाबतीत अजून काही ऐकायचं नाहीये. आणि या घराची सून आहेस या नात्यानं तुला माझ्या निर्णयाचा आदर करावा लागेल. विराज, बघितलंस भाऊ, कशी आपल्या शैलूवर खोटा आरोप करत होती ते. म्या तुला आधीच सांगितलं होतं ह्या मुलीवर विश्वास ठेवणं चुकीचं आहे म्हणून. पण नाही, तू माझं ऐकलंच नाही. बघ, तू काळजी करू नकोस ताई. आकांक्षा काही बोलू दे, त्यानं काही फरक पडत नाही. आम्हाला माहिती आहे की तू बरोबर आहेस आणि आम्ही तुझ्या नेहमी पाठीशी असू. सुकन्या आमच्या कन्या. हॅलो मिश्राजी, कसा एवढा महत्वाचा प्रोजेक्ट आपल्या हातून गेलाच कसा? माहित नाही सर काय झालं. आपलं प्रेझेंटेशन तर खूपच चांगलं झालं होतं. प्रेझेंटेशनने काय होतं मिश्राजी, आपली अमाऊंट तरी चांगली असायला हवी ना. मी एवढा विचार करून ती किंमत कमी लावली होती, मग त्या अगरवाल आणि अगरवाल कंपनीला आपल्या किमती कशा काढल्या? आणि मग त्याने आपल्याहून कमी किंमत लावून ते टेंडर आपल्या हाती कसं काय घेतलं? तेच तर सर, आपण नेहमीच त्यांना हरवलंय. कळत नाही या वेळेला त्यांना असं कोण सापडलं.
ज्यामुळे आपल्याला प्रोजेक्ट मिळतात त्यांना मिळाला. मिश्राजी मला आणखीन काही एक ऐकायचं नाहीये. May I come in? यस मिस्टर अग्रवाल. मिस्टर अपूर्व, फक्त एका पराजयामुळे तुमची ही अवस्था आहे. हसण्याचा प्रयत्न करत असतानाही तुम्हाला हसू येत नाही. पण तुम्ही मला बघा, तुम्ही किती सारे प्रोजेक्ट्स माझ्यापासून हिसकावून घेतलेले आहेत. पण तरीही जेव्हाही तुम्हाला भेटलोय, हसत हसत भेटलेलो आहे. मिस्टर अग्रवाल, हा जो अपूर्व आहे ना, हा आपल्या कामावर खूप प्रेम करतो आणि आपल्या कामामध्ये त्याला जराशी देखील चूक मान्य होत नाही. आणि हा तर माझ्यासाठी खूप मोठा प्रोजेक्ट होता. मिस्टर अपूर्व, मी तुम्हाला एक टीप देऊ इच्छितो. जर तुम्ही ती समजलात तर खूपच चांगलं होईल तुमचं. अपूर्व, तुम्ही आता हरण्याची सवय करून घ्या स्वतःला. कारण आजपर्यंत मी फक्त तुमच्याशी हरत आलोय. पण आता मी एकटा नाही. माझा पार्टनर पण आहे आणि त्याच्या बुद्धीवर मला पूर्णपणे विश्वास आहे. पार्टनर? बरोबर. तुम्हाला तर माहितीच आहे की मी किती मोठ्या त्रासातनं आणि लॉसमधनं जात होतो ते. आणि तेव्हा त्या पार्टनरने मला धैर्य दिलं आणि हा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी मला त्याने साथ पण दिली आहे. आणि म्हणून यापुढे आम्ही एक साथ काम करणार आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला त्यांची भेट करून देणार आहे. या. आत या. सुकन्या आमच्या कन्या. यांना भेटा. हे आहेत मिस्टर अपूर्व. अच्छा, तर तू आहेस यांची नवी पार्टनर? होय. आधी ती तुमच्यासाठी काम करायची, पण आताही आमच्या बरोबर काम करते. आणि ही माझ्या कंपनीची पार्टनर सुद्धा आहे. हॅलो, बोलतोय? ठीक आहे, मी येतोय. बिंदियाजी, मला जावं लागेल. मी जातोय. खूप मोठा धक्का बसला असेल ना तुला अपूर्व? एक तर तुझ्या हातातून एवढा मोठा प्रोजेक्ट गेला आणि दुसरा तुझी सगळ्यात मोठी शत्रू बनून
मी तुझ्या समोर उभी आहे. अपूर्व, ज्या दिवशी तुम्हाला धक्के मारून तुझ्या घरातून बाहेर काढला होतास ना, माझा अपमान केला होतास, त्याच दिवशी मी ठरवलं होतं की मी तुला आनंदात कधीच जगू नाही देणार. इतके दिवस तुझ्यासोबत राहून एवढं तर मी जाणलंच होतं की तुझं तुझ्या कामावर खूप प्रेम आहे. मग मी विचार केला की तुझं नुकसान करायचं असेल, तुला जर दुखवायचं असेल, तर मला यासाठी तुझं काम तुझ्याचकडून हिसकावून घ्यावं लागेल. आणि मी तेच केलं. तुझ्या सगळ्यात मोठ्या शत्रूसोबत मी हात मिळवला आणि तुला चांगलाच धडा शिकवलाय. इंदिया, ही तर आता सुरुवात आहे. आत्ताच तर तू या खेळामध्ये नवी नवी आलीयस, त्यामुळे तुझ्या या पहिल्या विजयामध्ये तू तुझा आनंद मानू नकोस. पण मिंदिया, एक गोष्ट समजत नाहीये, एवढ्या कमी वेळामध्ये इतक्या सहजासहजी तुझ्याकडे हे पैसे आले तरी कुठून, की तू त्या अगरवाल बरोबर पार्टनरशिप केलीस? अपूर्व, तू हा विचार करू नकोस की हे सगळं कसं घडलं. तर तू आता हा विचार कर की तुझ्यासोबत काय होईल. कारण यापुढे तुझ्या प्रत्येक प्रोजेक्ट समोर मी अडथळा बनून उभी राहीन. अपूर्व, तू माझ्या प्रेमाला ठोकर मारली होतीस ना, याचा परिणाम तर तुला भोगावाच लागेल. मी तुला कायमचं उद्ध्वस्त करून टाकेन, कायमचं उद्ध्वस्त. पण आकांक्षा, बाबा आपलं म्हणणं ऐकून सुद्धा घ्यायला तयार नाही. शैलूची काळी कृत्य त्यांना सांगायची तरी कशी? विराज, बाबांची ह्या सगळ्यात काहीच चूक नाहीये. तुमच्या बाबांचा आत्यांवर खूप जीव आहे आणि म्हणूनच त्यांना असं वाटतंय की आत्या जे काही करतात ते बरोबर आहे, म्हणून त्यांना आपल्या बोलण्यावर विश्वास नाहीये. पण आकांक्षा, आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आत्या आणि बाबांना शैलूच्या खऱ्या गोष्टी सांगायला हव्यात. नाहीतर शैलूला त्याची कृष्णकृत्य करायची संधी तर मिळेलच, आणि आत्या आणि बाबांना गंगाच्या खरेपणाबद्दल नाही समजणार. मला तर शैलू भाऊजींचा खूप राग येतोय. ते आत्यांना असं अंधारात कसं ठेवू शकतात? आकांक्षा, विचार करायची गोष्ट तर ही आहे की आपण शैलूच्या खऱ्या धंद्यांबद्दल सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि जे ते मान्य करू पाहत नाहीये. अशा परिस्थितीत आत्याला असं वाटेल की आपण शैलूबद्दल जाणून बुजून अशा गोष्टी बोलतोय, आणि यामुळे फक्त बाबाच नाही तर आत्याही आपल्यावर रागावे. सुकन्या आमच्या कन्या. हो विराज, शैलू भाऊजींचं सत्य सगळ्यांसमोर आणायलाच हवं. पण कसं? आम्हाला माहितीये की तुम्हाला काय करायला हवं. आई, तुम्ही? आकांक्षा, तुम्ही बरोबर बोलता आहात. आम्ही गंगाला बघितलं. ती एकदम चांगली मुलगी आहे. ती कधीच असं काम करणार नाही ज्याने तिच्या सासरच्यांची मान खाली जाईल. हो आई, पण शैलू भाऊजींनी गंगावर जे काही आरोप लावलेत त्याने ती बिचारी पुरती हरली आहे. आणि मी तिला वचन दिलंय की तिच्यावर झालेले आरोप मी खोटे सिद्ध करीन आणि तिला न्यायही मिळवून देईन. तुमच्याकडे तुमची गोष्ट सिद्ध करायला काहीच पुरावा नाहीये. सगळ्यात आधी तुम्हाला पुरावे शोधावे लागतील, आणि हे पुरावे तुम्हाला त्या माणसाकडून मिळतील ज्याने गंगाच्या इज्जतीचा सौदा शैलू बरोबर केला. आणि आम्हाला हे नाही माहित की हे कसं होईल.
तुम्हाला त्या माणसाला शोधावं लागेल आणि त्याच्या तोंडून खरं काढून घ्यावं लागेल. हो आई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हाच एक मार्ग उरलाय ज्याने आपण गंगाला निर्दोष सिद्ध करू शकतो. आकांक्षा, तू अगदी बरोबर बोलतेस. आई, आपल्याला असंच करायला हवं. पण आपल्याला त्या माणसाची माहिती कशी मिळणार? शैलूकडे त्याचा नंबर असेल पण तो आपल्याला नाही देणार. मला वाटतं की गंगाला नक्कीच माहिती असेल की तो कुठे आणि कोण आहे. आकांक्षा, तू एक काम कर. तू गंगाला विचार की तिच्याकडे त्या माणसाचा नंबर आहे की नाही. ठीक आहे विराज, मी गंगाला फोन करते आणि तिला सगळं काही समजावून सांगते. जर गंगाकडे त्या माणसाचा फोन नंबर असेल तर मी तिला सांगेन की त्या माणसाला लवकरात लवकर बनारसला बोलवून घे. आकांक्षा, मला वाटतं की तो गंगाच्या बोलण्यावर विश्वास नक्की ठेवेल. जर खरंच गंगा त्याला एवढी आवडत असेल तर तो इथे नक्की येईल. त्यानंतर जे काही होईल ते मी सांभाळून घेईन. पण जर त्याने हे विचारलं की गंगा त्याला कधी आणि कुठे भेटणार, या गोष्टीचाही विचार आपल्यालाच करावा लागेल. हो विराज, मला माहिती आहे की हे सगळं खूप कठीण आहे, पण आपल्याला त्या माणसाला इथे आपल्या घरी बोलवायला हवं. म्हणजे त्याचं पितळ आपल्या सगळ्यांसमोर उघडं पडेल. ठीक आहे आकांक्षा, मी सगळं सांभाळून घेईन. तू एक काम कर, तू गंगाशी बोलणं कर. तिला सांग की त्या माणसाशी बोलून दिवस आणि वेळ ठरवून घे आणि त्याला भेटण्याची जागा आपलं घर सांगायला सांग. ठीक आहे, मी गंगाला फोन करून सगळं काही समजवेन. स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.